तर मित्रांनो, आज आपण नवीन चॅनलला सुरुवात करत आहे. तर या चॅनलला तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर सपोर्ट करून टाका. तर मित्रांनो, आज आपण चाललो होतो शेगावकडे आणि काही पर्यटन स्थळ आहे त्या स्थळांकडे पण चाललो आहे. तर आपण पहिलं स्थळ घेणार आहे बल्लाळ देवी म्हणून. हा स्थळ आहे प्रसिद्ध. तर तुम्ही यूट्यूबवर पण सर्च करू शकता, तुम्हाला यूट्यूबवर दिसेल ती देवीचे ठिकाण व सर्व माहिती मिळेल. तर चला आपण डायरेक्ट देवीच्या मंदिराकडे जाऊया. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, आपण त्या ठिकाणावर आता पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता हे ते ठिकाण आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदरपणे डिझाईन केलेलं आहे. पूर्ण प्राचीन काळातली डिझाईन आहे आणि सर्व बांधकाम दगडांचंच आहे. आता काही महिन्यांपूर्वी म्हणजे इथे कलरचं काम केलेलं आहे. तर त्या कामाने आणखीन पण सुंदर दिसत आहे. तर बघू शकता आजूबाजूला झाडं पण लावलेली आहे. तर चला आपण डायरेक्ट आता वर जाऊया. तर चला आपण आता वर जाऊया देवीच्या मंदिरापाशी. तर चला. वर आल्यावर आपल्याला एक बल्लाळ देवी म्हणून स्थान असं म्हणून एक पाटी लावलेली दिसतात. तर आता तुम्ही तिथे तर आपल्याला आज देवीच्या मंदिराच्या समोरच आत जायच्या आधीच मंदिरं पण आहे बाजूबाजूनी. ती मंदिरं पण तुम्हाला मी दाखवतो कोणकोणती आहे. तर चला आपण आत जाऊया. आत जाता जाताच होम दिसतील तुम्हाला देवीच्या मंदिरापर्यंत. तर आज बाजूनी बघू शकता तुम्ही गणपतीचं पण मंदिर आहे आणि इथं बाहेर झाडाखाली मारुतीचं मंदिर आहे. इकडून पण गणपतीची मूर्ती सापलेला आहे, त्यांना ठेवेला आहे आणि बसण्यासाठी पण जागा आहे. आणि समोरच गेलं की आपल्याला पुढे गेले की एक महादेवाचं मंदिर पण दिसतंय आणि बाजूलाच एक हनुमानाचं पण मंदिर आहे आणि त्याच्या समोर प्राचीन काळातल्या मूर्ती ठेवलेल्या आहे. मूर्ती बघू शकता तुम्ही किती मोठ्या मूर्ती आहे आणि बाजूलाच एक काल भैरव मंदिर म्हणून आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आपण आता डायरेक्ट आता आत जाणार आहोत. आत जाण्याच्या आधी आपण तुम्हाला मी दाखवू शकतो त्या मूर्तीची माहिती व त्या मूर्ती कशा दिसतात. तर चला मग तुम्हाला मी दाखवतो. तर बघू शकता किती मोठाले मूर्ती बनवेल आहे. पांडव कालीन प्राचीन मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही या स्थळावर एकदा येऊन भेट द्या, तुमचं मन असं प्रसन्न होऊन जाईल. बघू शकता हाताच्या पण मूर्ती आहे तिथं. उशीर न करता आपण डायरेक्ट देवीच्या दर्शनासाठी जाऊया. तर चला मग. तर आपण आता डायरेक्ट देवीच्या दर्शनासाठी आत आलेलो आहोत. आत पण असं थंड ठिकाण आहे आणि सर्व दगडाचंच बांधकाम आहे. आणि बघू शकता तुम्ही दगडाच्याच बांधकामात देवीची पण मूर्त बनवेल आहे. ती मूर्त बघू शकता तुम्ही किती सुंदरपणे मूर्त बनवेल आहे. आणि बाजूलाच एक देवीची मूर्त आहे. तर आपण दर्शन घेऊन संपूर्ण ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत. तर आपण दर्शन घेऊन आपण आता डायरेक्ट आपण त्या ठिकाणी जाणार आहे तिथं आपली इच्छा मागून पूर्ण होत्यात. तर आपण चला तुम्हाला मी ती इच्छा दाखवतो. पण इच्छा मागायच्या आपल्याला ह्या झाडाला
एढा मारा लागतो, आपण त्या झाडाचा एढा पूर्ण करावा आणि तो एढा असा आहे की चुकू न देता करावा लागतो, नाहीतर आपली इच्छा मानत नाही आणि अपशकुन असे म्हणतात. तर चला आपण आधी तो कशा पद्धतीने करावा लागतो तर त्या बाबांना विचारून घेऊया पूर्णपणे माहिती. तर चला आपण त्यांच्याकडून आपण ती माहिती घेऊन या. तर आपले झाडाचे दर्शन झालेले आहे आणि आपण डायरेक्ट आता जाणार आहोत त्या ठिकाणी. तर चला तुम्हाला पण ते ठिकाण दाखवतो मी. आता पहिले आपण त्या ठिकाणाबद्दल काही माहिती घेऊ, कसं प्रोसेसिंग आहे तिथली. तर चला आपण डायरेक्ट आता यांना विचारून घेऊया ते ठिकाण कुठशी काय. तर चला आपण आता डायरेक्ट त्या दिशेने जाऊया. तर ते ठिकाण मंदिराच्या मागेच आहे. तर ते बघू शकता तुम्ही, असा ते एक मोठा दगड आहे, त्या दगडाने पूर्ण तेलाने भरलेला असतो जो कडीकडीने सर्व, आणि त्याच्याच बाजूला एक बारका दगड असतो, त्याच्यावर तेल टाकून हात ठेवावा लागतो आपल्याला आणि आपली इच्छा मागावी लागते मनातली. आणि तो दगड इच्छा पूर्ण होईल तर दगड तो फिरतो तो. आणि अशी तिथले व्हिडिओ शूटिंग जास्ती टाईम करू देत नसल्यामुळे आपण जास्ती काही व्हिडिओ काढलेले नाही तिथले. तर चला आपण डायरेक्ट आता शेगावच्या दिशेने चाललेलो आहोत. तर शेगावात आपण डायरेक्ट तुम्हाला शेगावात भेटणार आहोत. तर आतापर्यंत पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करेल नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. शेगावात येताच आपल्याला शिवाजी महाराजांची मूर्ती दिसेल. मूर्त पाहिल्याशिवाय कोणीही शेगावात जाऊ नका, कारण की मूर्त इतकी सुंदरपणे डिझाईन करेल आहे. तर तुम्ही पाहतच असाल तर एकदा ती मूर्त बघून जावा. गाडी पार्किंग करून आता आपण डायरेक्ट आता मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत. तर डायरेक्ट आता आपण तुम्हाला आत. तर मित्रांनो, ब्लॉग जास्तीच मोठा होत होता म्हणून आपण पार्ट 2 पण पाठवणार आहे. तर मित्रांनो, इथे आपला ब्लॉगची एंड करत आहेत. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.